एक मिनिट भाई, आज मी तुला एक गोष्ट विचारतो. आज जरा स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं उत्तर दे, स्वतःलाच दे. ठीक आहे की तुला जे असं वाटतंय की तू आयुष्यात मागं राहिलास, त्यासाठी खरोखर तुझं नशीब जबाबदार होतं की तुझा स्वतःचा आळशीपणा? स्वतःलाच उत्तर दे, स्वतःशीच बोल जरा. आपण ना स्वतःला वाचवण्यात एवढे हुशार झालोय ना की आपण जेव्हा आयुष्यात असं आपटतो ना किंवा मागं पडतो ना, तेव्हा आपण स्वतःला आरशात बघून कधी स्वतःला सांगत नाही की मी कमकुवत पडलो, माझी मेहनत कमी पडली. सांगूच शकत नाही आपण. त्याऐवजी आपण काय करतो, आपण लगेच बोट दाखवायला जातो. मला घरच्यांनी सपोर्टच केला नाही, माझ्याकडे पैसेच नव्हते, माझं नशीबच खराब आहे, असं तसं. हे सगळे ना बहाणे आहेत भाई, बहाणे आहेत. या सगळ्या गोष्टी फक्त बोलायला सोपे वाटतात. स्वतःच्या नाटकांचं ओझं नशिबावर फेकून मोकळं व्हायचं किती सोपं आहे ना हे. पण ज्या पोराला आयुष्यात काहीतरी खरंच करायचं असतं ना, तो नशिबाच्या भरोश्यावर बसतच नाही. तो फाटलेल्या खिशात हात घालून उन्हात पावसात दगड धोंडे तुडवत स्वतःचा रस्ता ना स्वतः बनवतो. ठीक आहे, तुला काय वाटतंय की परिस्थिती तुझ्या एकट्याचीच वाईट होती का? तुझ्यापेक्षा ना 1000 पटीने जास्त वाईट परिस्थितीतून येऊन लोकांनी इतिहास घडवलाय भाई. एवढं लक्षात ठेव. फरक फक्त एवढाच होता की त्यांनी परिस्थितीला रडण्याचं कारण कधी नाही बनवलं, जे आता तू बनवतोयस. त्यांनी परिस्थितीला जिद्द बनवली. त्यामुळे म्हणतोय, बंद कर हे नशिबाच्या नावानं रडणं. बंद कर भाई, खरंच बंद कर. कोणीच येणार नाही तुला सावरायला, कोणीच येणार नाही तुझा रस्ता सोपा करायला. तुझं आयुष्य ही तुझी जबाबदारी आहे. आणि जर अजूनही तुला नशिबाला दोष द्यायचा असेल ना, तर आयुष्यभर मागेच राहिलेला बघशील स्वतःला. चल उठ, स्वतःचं नशीब स्वतःच्या हाताने लिहायला सुरुवात कर. ठीक आहे, भेटू परत.